नमस्कार, मी सविताज क्रिएटिव्ह कॉर्नरमध्ये आपले स्वागत करत आहे। आज आपण पनीरची भाजी झटपट कमी वेळेमध्ये टेस्टी कशी बनवता येईल ते पाहणार आहोत। व्हेजिटेरियन किंवा शाकाहारी माणसांमध्ये ही भाजी खूप आवडीने खाल्ली जाते। पनीरची भाजी ही बनवायला खूप सोपी आहे। मी दाखवल्याप्रमाणे जर भाजी बनवली तर ती 5 ते 6 लोकांना आरामात पुरते। हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता नक्की पहा। चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। पनीरची भाजी बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे ते आपण आता पाहून घेऊया। या ठिकाणी मी 200 ग्रॅम पनीर घेतलेले आहे, त्यांचे तुकडे करून घेतलेले आहे। मध्यम आकाराचे 2 कांदे बारीक करून घेतलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर, एक मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, 10 काजू घेतलेले आहेत, आले व लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे, 2 चमचे मी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे। हे सर्व साहित्य आपण आता भाजून घेऊया। या ठिकाणी मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। सगळ्यात आधी आपण थोडे तेल टाकून घ्यायचे आहे। मध्यम आकाराचे 2 कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत। ते आपल्याला यामध्ये परतून घ्यायचे आहे। कांद्याचा रंग खूप जास्त बदलून द्यायचा नाही आहे, म्हणजे जास्त लाल होऊ द्यायचे नाही। फक्त कांद्याचा कच्चेपणा निघून जाईल इतपत कांदा परतून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा भाजून झालेला आहे। यामध्ये आपण लसूण पाकळ्या व आले भाजून घेऊया। लसूण व आले टाकल्यावर ते 1 मिनिटभर भाजून घ्यायचे आहे। एक मिनिटभर हे परतून झालेले आहे। यामध्ये आपण 2 चमचे खोबऱ्याचा कीस टाकून परतून घेऊया। खोबऱ्याचा कीस पटकन जळतो, त्यासाठी हे सारखं हलवत राहायचं आहे। खोबऱ्याचा कीस आपला भाजून झालेला आहे। यामध्ये आपण 10 काजू टाकून भाजून घेऊया। ह्या सर्व साहित्यासोबत आपण टोमॅटोही भाजून घेणार आहोत। पनीरची भाजी बनवताना आपल्याला ती खूप कमी साहित्यात व कमी वेळेत झटपट बनवायची आहे। त्यामुळे कांदा, लसूण, खोबरे, आले, टोमॅटो, काजू हे सर्व आपण एकत्रच वाटून भाजून बनवून घेणार आहोत। त्यामुळे आपल्याला वेळ कमी लागणार आहे। आपला टोमॅटो मऊ शिजण्यासाठी आपण यामध्ये थोडेसे मीठ घालणार आहोत। या ठिकाणी आपले सर्व वाटण हे परतून झालेले आहेत, ते आपण एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया। व हे वाटण थंड झाल्यावर आपण मिक्सरला बारीक करून ह्याचं वाटण बनवून घेऊ। कढईमध्ये 3 चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवायचे आहे। या ठिकाणी आपले वाटण वाटून तयार झालेले आहे। या ठिकाणी आपण वाटण कढईमध्ये परतून घेणार आहोत।
वाटणाचा रंग बदलला की यामध्ये आपण आपले मसाले टाकून घेणार आहोत. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच हळद, 1 चम्मच धने पावडर, 1 चम्मच घरगुती गरम मसाला, किचन किंग मसाला 1 चम्मच, पनीर मसाला 1 चम्मच टाकलेला आहे. 1 मिनिटभर हे सर्व मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत. यामध्ये 1 कपभर थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आहे. मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून घ्यायचे आहे. हे सर्व मिक्स करून गॅसची फ्लेम मोठी करून याला 1 उकळी काढून घ्यायची आहे. पाहू शकता आपल्या ग्रेव्हीला चांगली उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता 1 मिनिटभर आपण यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम कमी करणार आहोत, जेणेकरून आपली ग्रेव्ही छान होईल. आपण झाकण काढून घेऊया. मसाल्यांचा पूर्ण फ्लेवर आपला या ग्रेव्हीमध्ये उतरलेला आहे. मध्ये आपण थोडीशी कसुरी मेथी टाकून घेऊया. हे टाकून झाल्यावर यामध्ये 200 ग्रॅम पनीर टाकून घ्यायचे आहे. तुम्ही पनीर फ्राय करून किंवा तसेही टाकू शकता. मी तसेच टाकलेले आहे, फ्राय नाही केलेले. पनीर टाकून झाल्यावर या ठिकाणी थोडीशी भाजीला शिजवून घ्यायची आहे. यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. एक चमचा मीठ टाकून घेऊया. खूप छान आपली पनीरची भाजी बनवून रेडी आहे. आपण पाहू शकता ही भाजी कशी मस्त दिसते आहे. रेस्टॉरंट किंवा ढाबा स्टाईल सारखी ही पनीरची भाजी जर आपण ह्या पद्धतीने बनवली तर हिला चव खूप छान येते बरं का. ही तुम्ही भाकरी, चपाती, नान, रोटी, फुलके भात कशासोबतही खाऊ शकता. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट करायला विसरू नका. तुमच्या मित्र मैत्रिणी फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त लाईक करा. सविताज क्रिएटिव्ह कॉर्नर या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.